तिसऱ्या चेंडूवरती चौकार. आता मात्र फलंदाजांना धावसंख्या मोठ्या प्रमाणात उभी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी यशस्वी करताना आपण पाहतोय. धावसंख्येत 4ने वाढ होते. धावसंख्या होते ती 18 धावा. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. अभिनव क्रिकेट संघाने नक्कीच नाणेफेकीचा कौल जिंकला आणि तो निर्णय पहिल्या षटकामध्ये काहीसा सार्थक ठरलेला आपण पाहतोय. परंतु दुसऱ्या षटकामध्ये हमराज मृत्युंजय संघाचे फलंदाज आक्रमण चढवतात. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा गती परिवर्तन काहीसं मार्गदर्शन नक्कीच आपण जर पाहिलं तर या अगोदर ते आकाश उत्तेकर याने अजयला दिलं आणि त्याचा फायदा अजयने घेऊन हा चेंडू मात्र हळूवार पद्धतीने टाकला. निर्धाव चेंडू असेल. काहीसं मार्गदर्शन मिळणं नक्कीच गरजेचं आहे. या अगोदरचे षटक जर आपण पाहिलं तर आकाश उत्तेकरने सुंदर गोलंदाजी केली आणि त्याचं मार्गदर्शन नक्कीच गोलंदाजाला सार्थक होताना आपल्याला पाहायला मिळतंय. पुढचा चेंडू. हा चेंडू मात्र ओव्हर पिच आणि त्यावरती चेंडू भिरकावून दिलाय समोरच्या दिशेने. लांब 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 खूपच लांब. षटकार 6 धावांसाठी. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, तिसऱ्या चेंडूवरती चौकार, पाचव्या चेंडूवरती चौथ्या चेंडूवरती जर आपण पाहिलं तर निर्धाव चेंडू आणि पाचव्या चेंडूवरती हा येतोय षटकार. एकूण 20 धावा या षटकामध्ये खर्च झाल्यात. हा चेंडू देखील फुलटॉस आहे. आडव्या बॅटने खेळून काढलाय आणि हा देखील चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. षटकार. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकार. धावसंख्येत अगदी मोठ्या वाढ होते. धावसंख्या होते ती 30 धावा. तब्बल 26 धावांचं पॅकेज या ठिकाणी महेश नानगुडेने अजयाला दिलेलं आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 4 धावा होत्या. दुसऱ्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर तब्बल 26 धावा खर्च केल्यात. धावसंख्या होते ती 30 धावा. हमराज मृत्युंजय संघ हा संघ देखील पुणे जिल्ह्यातील एक नावाजलेला संघ आहे. आपण पाहतोय की पुणे जिल्ह्यामध्ये असू द्यात, पुणे जिल्ह्याच्या बाहेर असू द्यात, कुठेही असू द्यात, या स्पर्धेचा या संघाचं त्या ठिकाणी नक्कीच आपण पाहतोय प्रत्येक स्पर्धेमध्ये हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. आज हा संघ गोळीबार मैदानामध्ये डिंगडॉंग चषकामध्ये देखील दाखल झालाय आणि पहिल्याच षटकामध्ये ज्यांनी जी सुंदर कामगिरी केली तोच गोलंदाज आकाश उत्तेकर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा गती परिवर्तन करणारा चेंडू आणि त्या दरम्यान जर आपण पाहिलं तर राकेश शिंदेच्या बॅटवरती चेंडू अगदी परफेक्ट मिडल होत नाहीये, परंतु एक धाव त्या दरम्यान घेण्यामध्ये यशस्वी होतोय. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 31 धावा. षटक क्रमांक 3 सुरू आहे. 5 षटकांची लढत आहे. रब्बर बॉल क्रिकेट आपण जर पाहिलं तर काही कालावधीनंतर या मैदानामध्ये आपण या मोठ्या भव्य दिव्य क्रिकेट सोहळ्याचं आयोजन नियोजन पाहतोय. पुढचा चेंडू. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा हळूवार पद्धतीने क्षेत्ररक्षण नक्कीच त्या ठिकाणी सुरेख होत आहे, परंतु थोडंसं फंबल आणि त्या फंबलचा फायदा दोन्ही फलंदाजांनी घेतलाय. पुन्हा एकदा एकेरी धाव. एकेरी धावेने धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा वाढ होते. धावसंख्या होते ती 32 धावा. ज्या विकेटवरती या अगोदरचं षटक अजयने टाकलं 26 धावांचं, परंतु त्याच विकेटवरती त्याच चेंडूवरती जर आपण पाहिलं तर आकाश उत्तेकर फिरकीची जादू दाखवतोय आणि दोन्ही फलंदाजांना मात्र त्या ठिकाणी जखडून ठेवतोय. पहिल्या 2 चेंडूवरती येतात त्या 2 एकेरी धावा. धावसंख्येत 1ने नक्कीच वाढ होते. धावसंख्या होते ती 32 धावा. पुढचा चेंडू. हा देखील चेंडू आखूड टप्प्याचा आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय शरीरभेदक मारा त्या ठिकाणी झालाय. फलंदाजाला मात्र हे हळूवार पद्धतीचे चेंडू काहीसे समजू शकत नाही. तर राकेश शिंदे वारंवार त्या ठिकाणी प्रयत्न नक्कीच करतोय. काहीसं मार्गदर्शन ऋषी सर नक्कीच त्या ठिकाणी कळवतायत, परंतु चेंडू या ठिकाणी आकाश उत्तेकरचा निर्धाव जातोय. पुढचा चेंडू. हा चेंडू मात्र बॅटची एज आहे. स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी झेल घेण्याचा प्रयत्न करतोय. झेल त्या ठिकाणी सुटला जातोय, परंतु चुकी होते फलंदाजाची. थोडंसं गाफील राहिला. झेल नक्कीच हातातून सुटला. गोलंदाजाच्या चेंडू हाताला लागला आणि समोरच्या दिशेने मात्र दुर्दैवीरित्या महेश नानगुडे सारखा एक चांगला फलंदाज, इनफॉर्म फलंदाज दुर्दैवीरित्या धावबाद स्वरूपात तंबूच्या आश्रयाला जातोय. पहा, क्रिकेट आहे मैदानात, आपण पाहतोय गाफील राहून चालणार नाही. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर झेल राकेश शिंदेचा सुटला आणि धावबाद मात्र महेश नानगुडे झाला. अगदी दुर्दैवीरित्या बाद झाला. नक्कीच आपण जर पाहिलं तर काहीशी गाफील त्या ठिकाणी महेश नानगुडे राहिला आणि स्वतःवरती नक्कीच काहीसा नाराज असेल, कारण या अगोदरच्या षटकामध्ये तब्बल 26 धावा त्याच्या बॅटमधून कुटण्यात आल्या आणि आता मात्र दुर्दैवीरित्या धावबाद होऊन तो तंबूच्या आश्रयाला जातोय. आता पाहूयात आपण या ठिकाणी नवीन फलंदाज जो येईल, श्रीकांत खुने. वारजे माळवाडी भागातील हा देखील एक खेळाडू आहे. हा देखील एक अष्टपैलू खेळाडू आपल्या पुणे जिल्ह्याला एक लाभलेला आहे. पाहूया कशा प्रकारे महेश नानगुडेची जागा तो सांभाळतोय, कारण जर आपण पाहिलं तर
महेश नानगुडेच्या बॅटमधून धावांचा वेग वाढत होता, तो दुर्दैवीरित्या बाद झाला आणि आता मात्र श्रीकांत खुने त्या ठिकाणी फलंदाजीसाठी सज्ज होतो. आकाश हुत्तेकरने आतापर्यंत सुंदर कामगिरी केली आहे. पुढचा चेंडू श्रीकांत खुनेसाठी. हा चेंडू देखील गती परिवर्तन करणारा चेंडू आहे. स्विंग अँड मिस. पुन्हा एकदा चेंडू जातोय तो निर्धाव. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर आकाश हुत्तेकरने 4 धावा खर्च केल्या होत्या. या षटकामध्ये आतापर्यंत 2 धावा खर्च केल्या. झेल मात्र सुटलाय, परंतु एक चांगल्या फलंदाजाला त्याने धावबाद देखील केलाय. आता मात्र गोलंदाजीचा भार कशा प्रकारे सांभाळायचा आहे ते नक्कीच आपण पाहतोय आकाश हुत्तेकरच्या माध्यमातून. एक चांगली गोलंदाजी रबर बॉल क्रिकेटमध्ये अशा प्रकारची गोलंदाजी देखील सुंदररित्या आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू. हा चेंडू जर आपण पाहिलं तर काहीसा वेगात टाकण्याचा प्रयत्न, दिशाहीन गोलंदाजी. पंचांचा इशारा येतोय. वाईट बॉल अवांतर धावेने धावसंख्येमध्ये त्या ठिकाणी वाढ होते. धावसंख्या होते ती 3 33 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये तिसरं सुरू आहे. पुढचा चेंडू आकाश हुत्तेकरचा सामना करेल तो श्रीकांत खुने. हा चेंडू देखील आपण पाहिला तर गती परिवर्तन वळण घेणारा चेंडू आहे आणि हा देखील चेंडू जातो निर्धाव. अवघ्या 3 धावा खर्च करणारं हे देखील षटक आहे. आतापर्यंत 2 षटकांमध्ये अवघ्या 7 धावा खर्च केल्यात या गोलंदाजाने. कमबॅक करून देणारं षटक असेल, कारण पहिल्या षटकामध्ये आकाश हुत्तेकर यांनी 4 धावाच खर्च केल्या होत्या. त्यानंतर अजयने केल्या त्या 26 धावा. धावसंख्या 2 षटकानंतर 30 धावा झाली. पुन्हा एकदा आकाश हुत्तेकर गोलंदाजी मार्कवरती आल्या आणि त्याने मात्र अवघ्या 3 धावा त्या ठिकाणी खर्च केल्या. 3 षटकानंतर 33 धावा झाल्यात. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 4 वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतोय. मेहबूब गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. अभिनव क्रिकेट संघाकडून या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजीचा भार सांभाळण्यासाठी येतोय. तर स्ट्राईकला आता मात्र असेल तो राकेश शिंदे. हा चेंडू जर आपण पाहिलं तर उजव्या एसटीच्या लगतचा आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. आता मात्र राकेश शिंदेची बॅट काहीशी शांत आहे आणि ती शांत किती वेळ असणं मृत्युंजय संघाला परवडणार नाहीये, कारण आतापर्यंत 7 चेंडू राकेश शिंदेने खेळले तर त्यामध्ये अवघ्या 2 धावा त्या ठिकाणी त्याने पूर्ण केल्यात. पुढचा चेंडू महबूब याचा सामना करेल तो राकेश शिंदे. हा चेंडू जर आपण पाहिला तर उजव्या एसटीच्या खूपच बाहेर आहे आणि पंचांचा इशारा त्या ठिकाणी अवांतर धाव, वाईट बॉल त्या ठिकाणी जो केला कळवला जातोय. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 34 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये 4थं सुरू आहे. पुढचा चेंडू समोरच्या दिशेने नक्कीच आखूड टप्प्याचा खेळून काढलाय आणि त्या दरम्यान जर आपण पाहिलं तर 1 धाव पूर्ण केली जाते. एकाच धावेवरती समाधान आहे. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 35 धावा. आजच्या दिवसाचं औचित्य साधून डिंगडॉंग चषक 2022 या स्पर्धेदरम्यान आपल्या पुणे जिल्ह्यातील नव्हे तर पूर्ण टेनिस क्रिकेट जगतातील एक नावाजलेला खेळाडू आणि आपलं भूषण कृष्णा लक्ष्मण सातपुते यांचा गौरव आजच्या दिवसामध्ये करणार आहे. डिंगडॉंग चषकादरम्यान अफजलजी मखदूम आणि इजाजी कुरेशी यांचा संपूर्ण मित्रपरिवार आपल्या भागातील एक नावाजलेल्या खेळाडूचा या ठिकाणी नक्कीच सन्मान चिन्ह देऊन सन्मान करणार आहे. आज दिवसभरामध्ये नक्कीच आपण ते देखील पाहायला मिळेल. कृष्णा सातपुते जर आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेटमधील एक नावाजलेला नव्हे तर एक क्रिकेटमधील एक चांगला खेळाडू, एक चांगलं व्यक्तिमत्व आणि त्याचा सत्कार या एका स्पर्धेमध्ये केला जाईल. हा चेंडू जर आपण पाहिलं तर खोलवर टप्प्याचा आहे. समोरच्या दिशेने अलॉंग द कार्पेट घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षण सुरेख आहे. दुसऱ्या धावेचा केलेला प्रयत्न आणि हा देखील खेळाडू आतापर्यंत जर आपण पाहिलं तर हमराज मृत्युंजय संघातील 2 खेळाडू बाद झालेत आणि दोन्ही खेळाडू त्या ठिकाणी धावबाद होऊन तंबूच्या आश्रयाला गेलेत. षटक क्रमांक आपण मैदानामध्ये पाहतोय 4थं सुरू आहे. हमराज मृत्युंजय संघाच्या विरोधामध्ये चांगली कामगिरी अभिनव क्रिकेट संघाची आपल्याला पाहायला मिळते. एक दिग्गज संघासमोर खेळत असताना अनुभव नक्कीच कमी आहे, परंतु त्यांचा खेळ काहीसा आता मात्र मोठ्या उंचीवरती आपल्याला येताना पाहायला मिळतोय. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर आपण पाहिलं तर गोलंदाजीचा घेतलेला निर्णय आणि तो आतापर्यंत काहीसा सार्थक आहे. नाही हर्षल चांगले नाही तो आमच्या ते उद्या नवीन फलंदाज नक्कीच आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडला सज्ज असेल. हा चेंडू फुलटॉस आहे. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि हा प्रयत्न मात्र फसलाय. चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेने सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. फलंदाज क्रमांक 3 त्या ठिकाणी होतोय बाद. श्रीकांत खुने तंबूच्या आश्रयाला.
या अगोदरचा फलंदाज जर आपण पाहिलं तर सौरभ जो नॉन स्ट्राईकला सज्ज असेल तर श्रीकांत खुने बाद झाल्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय. नवीन बॅटर त्या ठिकाणी आपल्याला येताना पाहायला मिळतोय. ओमकार जो स्ट्राईकला सज्ज असेल. पुढचा चेंडू, हा चेंडू मात्र खोलवर टप्प्याचा. काय गोलंदाजी चालली आहे, भेदक गोलंदाजी. पुन्हा एकदा धावबाद करण्याची संधी होती परंतु त्या ठिकाणी मात्र ती संधी गमावली जाते. षटक क्रमांक 4 त्या ठिकाणी संपुष्टात येते आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर हमराज मृत्युंजय संघाची धावसंख्या 3 फलंदाज बाद 40 धावा आहेत. अंतिम षटक पाहूया. अंतिम षटकाची जबाबदारी कुठला गोलंदाज स्वीकारतोय आणि कशा प्रकारे ती गोलंदाजी केली जाते. 40 धावा, 4 षटकानंतर धावसंख्या होते ती 40 धावा. पहिल्या षटकामध्ये आकाश होतेकरने केल्या खर्च त्या 4 धावा. त्यानंतर अजय याने केल्या त्या 26 धावा खर्च केल्या होत्या. 2 षटकामध्ये 30 धावा होत्या. त्यानंतर पुन्हा एकदा आकाश होतेकर गोलंदाजी मार्कवरती आला. त्याने 3 धावा त्या षटकामध्ये खर्च केल्या. 3 षटकानंतर 33 धावा होत्या आणि त्यानंतर आलेला मेहबूब याने मात्र या षटकामध्ये अवघ्या 7 धावा खर्च केल्या तर एका फलंदाजाला देखील बाद केलंय. धावसंख्या होते 4 षटकानंतर 40 धावा. तर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय षटक क्रमांक 5 घेऊन आलाय तो संतोष. गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 5 घेऊन आहे. एक अनुभवी गोलंदाज आहे तर स्ट्राईकला आपण पाहतोय नवीन फलंदाज आहे. हा चेंडू मात्र गती परिवर्तन करणारा कव्हरच्या दिशेने तर घेऊन काढला. क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहे. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, थांबवलं जात आहे. 2च धावा आहेत. चांगलं सुरेख क्षेत्ररक्षण केलं जात आहे. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या जर आपण पाहिली तर 42 धावा होत आहेत. आता मात्र धावसंख्येचा वेग वाढवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल परंतु गोलंदाज जर आपण पाहिलं तर काहीसं गती परिवर्तन करतोय. पहिला चेंडू जर आपण पाहिला तर हळूवार पद्धतीने टाकलाय. परफेक्ट मिडल होत नाहीये परंतु 2 धावा त्या ठिकाणी नक्कीच पूर्ण केल्या जातात. 2 धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 42 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गती परिवर्तन. हा चेंडू देखील मिसटाईम आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती येऊन झेल घेण्याचा प्रयत्न करतोय आणि काय सुरेख झेल घेतलाय. अगदी मैदानामध्ये टाळ्यांचा कडकडाट होतोय क्षेत्ररक्षकासाठी. एक अवघड झेल म्हणून नक्कीच याची या ठिकाणी नोंद केली जाईल. अगदी दूरवरतून येऊन ह्या क्षेत्ररक्षकाने सुंदर झेल घेतलाय. अगदी आपण पाहिलं तर या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं तर काहीसे चांगली झेल घेण्यात आलेत. क्षेत्ररक्षकाने नक्कीच एक चांगली कामगिरी त्या ठिकाणी केली आहे. गोलंदाजाने केलेलं जाळं विणलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये फलंदाजाला अगदी अलगद त्या ठिकाणी अडकवण्याचं काम क्षेत्ररक्षकाने देखील त्याला दिलेली साथ. आणि झेल क्रमांक त्या ठिकाणी आपण पाहतोय दुसरा टिपला जातोय. फलंदाज क्रमांक 4 त्या ठिकाणी बाद होतोय आणि 4 फलंदाज बाद झाल्यानंतर हमराज मृत्युंजय संघाची धावसंख्या मात्र 42 वरती जी स्थिरावलेली आहे. नवीन फलंदाज जर आपण पाहिला तर एक नावाजलेला खेळाडू आहे राजू पाटे. या ठिकाणी नक्कीच आपण पाहतोय जो स्ट्राईकला सज्ज असेल. डावखुऱ्या शैलीचा फलंदाज, एक आयकॉन खेळाडू म्हणून नक्कीच आपण पाहतो आणि हा असा दिग्गज खेळाडू या ठिकाणी नक्कीच आपण पाहतोय जो फलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी केली जाते परंतु शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना कशा प्रकारे कामगिरी त्या ठिकाणी त्याच्या माध्यमातून केली जाईल. तर गोलंदाजी मार्कवरती आपण गोलंदाजाला पाहतोय. एक चांगली गोलंदाजी करतोय संतोष. एक अनुभवी गोलंदाज आहे. गती परिवर्तन करतोय. खोलवर टप्प्याचे चेंडू टाकतोय. फलंदाजाला मात्र त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा मोठा फटका आतापर्यंत खेळून दिला नाहीये परंतु आता मात्र राजू पाटे त्या ठिकाणी फलंदाजीसाठी सज्ज होतोय. पाहूया कशा प्रकारे त्या ठिकाणी त्याच्या विरोधात त्या ठिकाणी गोलंदाजी केली जाईल. क्षेत्ररक्षणामध्ये नक्कीच काहीसा बदल केला जातोय कारण डावखुऱ्या शैलीचा फलंदाज आहे. डावखुऱ्या शैलीचाच गोलंदाज आहे. पाहूया हे युद्ध कोण जिंकतंय, गोलंदाज की फलंदाज. शेवटचे काही चेंडू शेवटच्या षटकातील त्या ठिकाणी नक्कीच मार्गस्थ होत आहेत. पुढचा चेंडू, हा चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर आणि त्या दरम्यान जर आपण पाहिलं तर एक धाव 22 स्वरूपाची. क्षेत्ररक्षकाने नक्कीच काहीशी चुकी केली आहे. 22 स्वरूपाच्या जर आपण पाहिल्या तर 2 धावा आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, थांबवलं जात आहे परंतु आताच्या 22च्या 2 धावा व अवांतर अशी
एक धाव एकूण 3 धावा, 3 धावेने मात्र धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 45 धावा. या चुका मात्र त्या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या, अभिनव संघाच्या ज्या होत आहेत, आणि या चुका नक्कीच आपण पाहिलं तर काहीशा महागड्या ठरू शकतात. कारण राजू पाटे पुन्हा एकदा जो स्ट्राईकला सज्ज होतो, एक आक्रमक फलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे, आणि कशा प्रकारे त्याची बॅट या ठिकाणी काही चेंडू शिल्लक असताना तळपते ते पाहायचं आहे. हा चेंडू देखील आपण पाहिलं, जी संधी मिळाली आणि त्या संधीचं नक्कीच सोनं केलं जातंय. चेंडू भिरकावून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या डोक्यावरून, सीमारेषा पार, खूप लांबवरचा येतोय षटकार 6 धावांसाठी. 6 धावेने जर आपण पाहिलं तर धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या नक्कीच 50 ओलांडते आहे. धावसंख्या होते ती 51 धावा. षटक क्रमांक 5वं मैदानामध्ये जे सुरू असताना शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. नक्कीच आपण जर पाहिलं तर डावखुऱ्या शैलीचा फलंदाज, डावखुऱ्या शैलीचा गोलंदाज, नक्कीच कित्येक वेळा जर आपण पाहिलं तर फलंदाज काहीसा हवी होतोय, आणि तो प्रयत्न फलंदाजाचा आता मात्र यशस्वी होतोय. पुढचा चेंडू, हा चेंडू मात्र जमिनीलगतचा आहे, परंतु उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर आहे. पुन्हा एकदा पंचांनी एक अवांतर धाव म्हणून घोषित केला. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 52 धावा. पुढचा चेंडू पाहूया कशा प्रकारे त्या ठिकाणी गोलंदाजी केली जाईल. हा चेंडू गती परिवर्तन शरीर भेदक मारा केला जातोय. काहीशी फिरकी देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी गोलंदाजाचा यशस्वी होतोय. बॅट आणि बॉलचा पुन्हा एकदा संपर्क होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. एक धाव लेग बाय स्वरूपाची आपल्याला जी येताना पाहायला मिळते. 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 53 धावा. नक्कीच काहीचं व्हेरिएशन गोलंदाजीमध्ये गोलंदाजाचा आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू, हा चेंडू देखील मिस टाइम आहे. झेलाची संधी असेल, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेल होईल का, परंतु काहीच अंतर मात्र क्षेत्ररक्षकाला ते पार करता आलं नाही. 2 धावा पूर्ण केल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न, आणि या सामन्यातील तिसरा फलंदाज हा धावबाद होऊन तंबूच्या आश्रयाला जातो. शेवटच्या षटकातील मला वाटतं एकच चेंडू शिल्लक असेल. आताचे एकूण 2 धावा आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 55 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पाहूया यामध्ये नक्की काय होतंय. चौकार येतोय की षटकार, का चेंडू जातोय तो निर्धाव. शेवटचा चेंडू आहे. हा चेंडू देखील आपण पाहतोय, बॅटची एज लागते. फायनल क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक नक्कीच त्याचा प्रयत्न करताय चेंडू अडवण्याचा. 1 धाव पूर्ण केली. 2ऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल, आणि चौथा फलंदाज या ठिकाणी हमराज मृत्युंजय संघाचा धावबाद होऊन तंबूच्या आश्रयाला. षटक क्रमांक 5चा खेळ संपुष्टात आलाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर हमराज मृत्युंजय संघाची धावसंख्या होते ती 56 धावा. 6 फलंदाज बाद, 56 धावा. तर अभिनव संघाला या ठिकाणी 30 चेंडूंमध्ये 57 धावेंची गरज आहे. पाहूया दुसऱ्या डावामध्ये कशा प्रकारे त्या ठिकाणी हमराज मृत्युंजय संघ गोलंदाजी करेल, तर अभिनव संघ कशा प्रकारे फलंदाजी करेल. एक द्वंद्व, एक युद्ध आपल्याला मैदानामध्ये दुसऱ्या इनिंगमध्ये जे पाहायला मिळेल. धन्यवाद.
दुसऱ्या डावाला या ठिकाणी सुरुवात होते आहे. 57 धावांच्या पाठलागाला या ठिकाणी सुरुवात होते. हमराज मृत्युंजय संघ जर आपण पाहिला तर क्षेत्ररक्षण करताना पहिल्या डावामध्ये जर आपण पाहिलं तर काही फलंदाजी मात्र तितकीशी यशस्वी होताना पाहायला मिळत नाहीये. महेश नानगुडे वगळता कुठल्याही फलंदाजाने मात्र धावसंख्येमध्ये वाढ करून देणे, परंतु धावसंख्या जर आपण पाहिली तर काहीशी सन्मानात्मक आहे. 56 धावा झाल्यात. 57 धावांचं पाठलाग या ठिकाणी आता मात्र दुसऱ्या डावामध्ये या ठिकाणी आपल्याला करताना पाहायला मिळतो. अभिनव संघ आघाडीचे फलंदाज जर आपण पाहिलं तर रोहित आणि अतुल ही जोडी मैदानामध्ये आहे. तर गोलंदाजी मार्कवरती सुधीर साबळे या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती. 57 धावांच्या पाठलागाला या ठिकाणी सुरुवात होते. पहिला चेंडू सुधीर साबळे गोलंदाजी मार्कवरती आहे. पहिला चेंडू मला वाटतं या स्पर्धेतील सर्वात खराब चेंडू असेल. चेंडू गोलंदाजाच्या हातातून निसटला. बीमर पद्धतीचा चेंडू त्या ठिकाणी कळवण्यात आलाय. नो बॉल त्या ठिकाणी घोषित केला जातोय. पहिला चेंडू जर आपण पाहिला तर खराब आहे, नो बॉल आहे. त्यावरती जर आपण पाहिलं तर एक धाव देखील 22 स्वरूपाची पूर्ण केली आहे. धावसंख्येला नक्की सुरुवात होते. धावसंख्या होते ती 2 धावा. पुढचा चेंडू असेल तो फ्री हिटचा आणि सामना करेल तो अतुल. पाहूया कशा प्रकारे त्या ठिकाणी फ्री हिटच्या चेंडूचा फायदा उचलला जाईल. हा चेंडू मात्र वेगात फुलटॉस चेंडू होता. अलॉंग दी कार्पेट त्या ठिकाणी खेळण्यात आलाय. दूरवरतून क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवला. फेकी होते तोपर्यंत एक धाव जी पूर्ण केली जाते. बॅकअप मात्र त्या ठिकाणी केला जातोय. लोकेश त्या ठिकाणी तैनात आहे. एक धाव त्या दरम्यान पूर्ण केली जाते. श्रीकांत खुने अगदी लांबवरून येऊन चेंडू अडवतोय, फेकी करतोय. त्या दरम्यान एक धाव त्या जी पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 3 धावा. 57 धावांचा पाठलाग आहे मैदानामध्ये जो सुरू आहे. एका बाजूला जर आपण पाहिलं तर अभिनव क्रिकेट संघ जो मैदानामध्ये फलंदाजी करतोय तर हमराज मृत्युंजय हा संघ गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू गती परिवर्तन करणारा चेंडू पुन्हा एकदा पंचांनी त्या ठिकाणी मुख्य पंचांनी कळवलंय. पॉपिंग क्रीजला काहीसा त्या ठिकाणी गोलंदाजाचा जर आपण पाहिलं तर पाय काहीसा पुढे गेलाय आणि त्या दरम्यान मुख्य पंचांनी नो बॉल घोषित केलाय. अवंतर धाव पुन्हा एकदा अवंतर धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 4 धावा. पुढचा चेंडू देखील असेल तो फ्री हिट आणि सामना करेल तो रोहित. हा चेंडू देखील गती परिवर्तन. चांगलं कमबॅक सुधीर साबळेच्या माध्यमातून आपण पाहतोय. एक अनुभवी गोलंदाज आहे. पहिल्या चेंडूवरती झालेली चूक, परंतु त्या चुकीची भरपाई या गोलंदाजाने नक्कीच आपण केलेली पाहतोय. धावसंख्येत कुठल्याही प्रकारची वाढ नसेल. पहिलं षटक सुरू आहे. आतापर्यंत 4 धावा त्या ठिकाणी ज्या पूर्ण होत आहेत. पुढचा चेंडू हा चेंडू देखील वेगात फुलटॉस पद्धतीने टाकलेला चेंडू आहे. हा चेंडू जर आपण पाहिलं तर फायनल क्षेत्रामध्ये जात आहे. ते यष्टिरक्षक चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतात. फेकी होते. त्या दरम्यान एकच धाव आहे. यष्टांच्या मागे जर आपण पाहिलं तर हमराज मृत्युंजय संघाचे कर्णधार सर्वा ऋषिकेश सर त्या ठिकाणी यष्टांच्या मागे जे आपण पाहतोय. एक चांगल्या व्यक्तिमत्व, चांगला खेळाडू आणि या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी हमराज मृत्युंजय संघ या ठिकाणी नक्कीच दाखल आहे. पुढचा चेंडू सामना करेल तो अतुल. गोलंदाजी मार्कवरती येतो सुधीर. हा चेंडू नक्कीच गती परिवर्तन आहे. हळूवार पद्धतीने खेळण्याचा काहीसा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. यष्ट्यांच्या मागे पुन्हा एकदा गचाळाचं यष्टीरक्षण. आताच ज्या खेळाडूची स्तुती केली की एक चांगला खेळाडू, परंतु आता मात्र त्याच्या हातातून झेल सुटतोय. अतुलला जीवदान मिळत आहे. जीवदानाचा फायदा अतुल कशा प्रकारे घेतोय ते पाहणं गरजेचं आहे. कारण अशा चुका रबर बॉल क्रिकेटमध्ये कित्येक वेळा घडल्यानंतर होत्याचं नव्हतं करणारे हे काहीशे फलंदाज आपण मैदानामध्ये पाहतोय. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. 4 चेंडूमध्ये जर आपण पाहिलं तर धावसंख्या जर 6 वरती येऊन पोहोचली आहे. पुढचा चेंडू हा चेंडू देखील गती परिवर्तन करणारा चेंडू. हा देखील चेंडू निर्धाव जातोय. चांगली गोलंदाजी सुधीर साबळेची आपण पाहतोय. 2 चेंडू जर आपण पाहिले तर नो बॉल आहेत. त्यावरती 3 धावा ज्या पूर्ण केल्या जातात, परंतु पुढच्या 5 चेंडूमध्ये अवघ्या 3 धावा या गोलंदाजाने ज्या खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी आहे. धावसंख्या 6 वरती स्थिरावलेली आहे. पुढचा चेंडू सामना करेल तो रोहित. हा चेंडू देखील वेग. प्रत्येक चेंडूवरती व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतं आहे. एक चेंडू गती परिवर्तन करणारा आहे, हळूवार पद्धतीचा चेंडू आहे, तर दुसरा चेंडू वेगवान आहे, फुलटॉस आहे, ब्लॉक होल पद्धतीचे चेंडू आहेत. अगदी भरपूर चेंडू या दरम्यान जर आपण पाहिलं तर गती परिवर्तन करणारे चेंडू आपल्याला या स्पर्धेदरम्यान गोलंदाजांकडून पाहायला मिळाले. आता कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर 6 धावा खर्च केल्यात. एक चांगली गोलंदाजी त्या सुधीर साबळे यांची आपण पाहिली. तर दुसरं षटक घेऊन पाहूया कुठला गोलंदाज त्या ठिकाणी सज्ज होतोय. आतापर्यंत चांगली कामगिरी सुधीर साबळेची पाहिली आहे. दुसऱ्या गोलंदाजाला नक्कीच ती जबाबदारी दिली जाईल. तो ती जबाबदारी पेलेल का आणि कशा प्रकारे त्या ठिकाणी धावसंख्या रोखली जाईल.
परंतु आघाडीचे दोन्ही फलंदाज अतुल आणि रोहित ही जोडी मैदानामध्ये आहे आणि त्यांच्या माध्यमातून कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल ते पाहणं गरजेचं आहे. डिंगडॉंग चषक 2022चा एक महाथरार आपण आजच्या दिवसभरामध्ये पाहतोय. पुणे जिल्ह्यातील नामवंत खेळाडू, नामवंत संघ या स्पर्धेदरम्यान आजच्या दिवसभरामध्ये खेळताना पाहायला मिळतील. कालचा दिवस देखील आपण पाहिला तर स्थानिक संघांसाठी, स्थानिक खेळाडूंसाठी कालचा दिवस आपण पाहिला. कालचा देखील दिवसामध्ये एक संघ हा बक्षीसपात्र फेरीमध्ये प्रवेश गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय लोकेश त्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. डावखुऱ्या शैलीचा गोलंदाज आहे. तर स्ट्राईकला आपण पाहतोय अतुल आहे. पहिल्या षटकामध्ये 6 धावा, तर दुसऱ्या षटकाची सुरुवात त्या ठिकाणी केली जाते. पहिला चेंडू जर आपण पाहिला तर उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर आहे आणि पंचांनी त्या ठिकाणी गोलंदाजाला दंडित केलंय. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये होते वाढ. धावसंख्या होते ती 7 धावा. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये सुरू असताना धावसंख्या मात्र होते ती 7 धावा. अजून देखील 50 धावेंची गरज आहे. पाहूया कशा प्रकारे ती फलंदाजी केली जाईल. हा चेंडू मात्र वेगात उसळी घेणारा चेंडू, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. चेंडू सरळ यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षकाच्या हातात निर्धाव चेंडू जातोय. पहिल्या चेंडूवरती नक्कीच आपण पाहिलं तर काहीसा स्वैर मारा झाला, परंतु कमबॅक करण्याची ताकद लोकेशच्या देखील माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. उसळी घेणारा चेंडू त्या ठिकाणी जो आपण पाहतोय. पुढचा चेंडू अगदी वेगात उजव्या यष्टीच्या लगतचा ब्लाइंड शॉट खेळण्याचा काहीसा प्रयत्न फलंदाजाचा आपण पाहतोय. फसला जातोय. अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न वारंवार केला जातोय, परंतु स्विंग अँड मिस चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात पुन्हा एकदा निर्धाव जातोय. लोकेश त्या ठिकाणी नक्कीच आपण पाहतोय गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा वर्चस्व करतोय. हा चेंडू मात्र उसळी घेणारा चेंडू आहे आणि पंचांचा इशारा त्या ठिकाणी येतोय. वाईड बॉल आहे. उसळी घेणारा चेंडू शरीराच्या वरून नक्कीच त्या ठिकाणी मार्गस्थ झाला. पंचांनी नक्कीच त्या ठिकाणी वाईड बॉल घोषित केला. तर मुख्य पंच गोलंदाजाला फर्स्ट बाउनचा, उसळी घेणाऱ्या चेंडूचा त्या ठिकाणी नक्कीच निर्देश देत आहेत. पाहूया कशा प्रकारे पुढचा चेंडू त्या ठिकाणी मार्गस्थ होईल. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 8 वरती जी स्थिरावलेली आहे. पुढचा चेंडू लोकेशचा. हा चेंडू मात्र कव्हर पॉईंटच्या दिशेने खेळून तर काढलाय. एक धाव त्या दरम्यान पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? थांबवलं जाते एकाच धावेने. धावसंख्ये मात्र वाढ होते. धावसंख्या होते ती 9 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये दुसरं सुरू आहे. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर गोलंदाजाकडून झालेली चूक अगदी अवांतर धावा वगळता चांगली गोलंदाजी या ठिकाणी दोन्ही गोलंदाजांनी आतापर्यंत केली आहे. फलंदाज मात्र अपयशी आतापर्यंत ठरतायत. पुढचा चेंडू आडवा बॅटने स्क्वेअर लेगच्या दिशेने तर खेळून काढलाय. एक धाव त्या दरम्यान पूर्ण केली जाते. राजू पाटे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. फेकी येस तोपर्यंत चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि त्या दरम्यान आपण पाहिलं तर 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. धावसंख्या होते ती 11 धावा. 57 धावांचा पाठलाग या ठिकाणी सुरू आहे. त्या दरम्यान जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 11 धावा होत आहेत. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. आघाडीचे दोन्ही फलंदाज रोहित आणि अतुल ही जोडी मैदानामध्ये आहे. आतापर्यंत त्या दोन्ही फलंदाजांची बॅट मात्र शांत आहे. हा चेंडू पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर डाव्या यष्टीच्या बाहेर पंचांनी जमीन लगत दोन्ही हात लांब करून त्या ठिकाणी गोलंदाजाला दंडित केलंय. अवांतर धाव घोषित केले. अवांतर धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 12 धावा. लो स्कोरिंग मॅच आहे, परंतु हमराज मृत्युंजय संघ देखील एक नावाजलेला संघ आहे आणि लो स्कोरिंग मध्ये कशा प्रकारे गोलंदाजी, कशा प्रकारे क्षेत्ररक्षण करायचंय हे नक्कीच त्यांना ठाऊक आहे. आतापर्यंत दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. पुढचा चेंडू, हा चेंडू मात्र खोलवर टप्प्याचा हेलिकॉप्टर पद्धतीने समोरच्या दिशेने खेळून काढलाय. स्वतः कर्णधार जर आपण पाहिलं तर ऋषी सर तिकडे त्या ठिकाणी तैनात आहे. लॉंगॉनच्या भूमिकेमध्ये आहेत आणि त्या दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना अवघी 1 धाव त्या दरम्यान जी पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 13 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये दुसरं सुरू आहे. संत सुरुवात आहे, परंतु संत सुरुवातीचा शेवट मात्र संत झाला तर अभिनव संघ हा या स्पर्धेतून बाहेर पडू शकतो. पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर डेड बॉल आहे. काहीसा अडथळा त्या ठिकाणी निर्माण झालाय. धावसंख्या जर आपण पाहिले तर 13 वरती येऊन पोहोचलेली आहे. 57 धावांचा पाठलाग आहे. पुढचा चेंडू, हा चेंडू परफेक्ट मिडल असेल का? चेंडू जाईल का सीमारेषा पार? हो, नक्कीच गेलाय. चेंडू आउट ऑफ द पार्क, लांबवरचा येतोय षटकार. अतुलच्या बॅटमधून आलाय हा षटकार. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा. जी बॅट आतापर्यंत शांत होती ती बॅट
19 धावा झाल्यात. शेवटचा चेंडू नक्कीच आपण पाहिला तर खोलवर टप्प्याचा चेंडू टाकत असण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला, परंतु ओव्हर पिच पद्धतीने फलंदाजांनी तो चेंडू बॅटवरती घेतला आणि अगदी लांबवरचा हा षटकार 6 धावांसाठी खेळून काढला. 6 धावेने 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 19 धावा. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होते. वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय पुन्हा एकदा सुधीर साबळे. पाहूया कशा प्रकारे त्या ठिकाणी गोलंदाजी करतोय. भरपूरसा व्हेरिएशन याच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. खोलवर टप्प्याचे चेंडू आहेत, आखूड टप्प्याचे चेंडू आहेत, गती परिवर्तन करणारे चेंडू आहेत, वेगवान चेंडू आहेत आणि कशा प्रकारे या षटकामध्ये त्याची गोलंदाजी होते ते पाहणं गरजेचं आहे. तर षटक क्रमांक 3 ला सुरुवात होते. सुधीर साबळे त्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आहे. तर रोहित आता मात्र कशा प्रकारे फलंदाजी करतोय ते पाहणं गरजेचं असेल. पहिला चेंडू, बॅटची एज पुन्हा एकदा यष्टांच्या मागे खराब कामगिरी आहे. झेल मात्र त्या ठिकाणी सुटतोय. रोहितला त्या ठिकाणी जीवदान मिळतंय. पाहूया रोहित त्याचा फायदा कशा प्रकारे उचलतोय, कारण आपण जर पाहिलं तर दुसऱ्या बाजूला जो फलंदाज आहे आणि त्याला देखील जीवदान मिळालं आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर एक षटकार देखील त्याच्या बॅटमधून आलाय. मैदानामध्ये दोन्ही फलंदाजांना एक एक जीवदान मिळालं आणि त्या जीवदानाचा फायदा आपल्या संघासाठी कितपत उचलतात ते पाहणे गरजेचं. हा चेंडू मात्र वेगात ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. हा चेंडू देखील धावबाची संधी आहे. फलंदाज मात्र स्वतःहून त्या ठिकाणी धावबाद झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. मिळालेल्या जीवदानाचा मात्र त्या ठिकाणी अतुल्य फायदा एका षटकाराच्या व्यतिरिक्त घेता आला नाही. फलंदाज त्या ठिकाणी पहिला धावबाद होऊन तंबूच्या आश्रयाला जातोय. पहिलाच फलंदाज जर आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगमध्ये जर आपण पाहिलं तर महेश नानगुडे देखील धावबाद झाला होता. दुसऱ्या डावामध्ये देखील आपण पाहतोय तर आघाडीचा फलंदाज धावबाद होऊन तंबूच्या आश्रयाला जातोय. षटक क्रमांक मैदानामध्ये तिसरा सुरू आहे. सुधीर साबळे जर आपण पाहिलं तर पहिला चेंडू गती परिवर्तनचा फलंदाजाला फसवण्याचा प्रयत्न केला. फलंदाज त्या जाळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न देखील केला, परंतु यष्टनच्या मागे झेल सुटला. परंतु दुसरा चेंडू जर आपण पाहिला तर अगदी वेगात ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू आणि फलंदाज त्या ठिकाणी 16 चेंडूंमध्ये 37 धावेंची गरज आहे. पाहूया नवीन बॅटर त्या ठिकाणी येतोय. स्ट्राईकला असेल तो मुकुंद. गोल फलंदाजी मार्कवरती जो सज्ज आहे, उंचपुरा खेळाडू त्या ठिकाणी नक्कीच स्ट्राईकला सज्ज आहे. पहिला चेंडू जर आपण पाहिला तर गती परिवर्तन करणारा चेंडू आहे. स्विंग अँड मिस लेग कटर चेंडू जर आपण पाहिला तर सुधीर साबळेच्या भात्यामधून हा एक चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु चेंडू जर आपण पाहिला तर गती परिवर्तन करणारा चेंडू आहे आणि हीच गोलंदाजी आपण पहिल्या षटकामध्ये देखील आपण पाहिली. अवांतर धावा वगळता एक चांगली गोलंदाजी आणि अवघ्या 6 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या त्या सुधीर साबळेने. परंतु आता 3 चेंडू या षटकातील नक्कीच निर्धाव जात आहेत. काहीसं समीकरण जर आपण पाहिलं तर अजून देखील 37 धावेंची गरज आहे. हा चेंडू देखील आपण पाहिला तर पुन्हा एकदा गती परिवर्तन उजव्या एसटीच्या लगतचा चेंडू आहे. मुकुंद याला मात्र हा चेंडू समजत नाहीये. गती परिवर्तन करणारे चेंडू रबर बॉल क्रिकेटमध्ये आपल्याला जे पाहायला मिळत आहेत हळूवार पद्धतीचे चेंडू, कारण फलंदाजांना मात्र त्या ठिकाणी वेगात चेंडू खेळण्याची जी गरज असते, परंतु गोलंदाज काहीशी चातुर्य दाखवत आहेत आणि त्या दरम्यान आपण निर्धाव चेंडू पाहतोय. हा चेंडू मात्र वेगात चेंडू सरळ मार्गस्थ झालाय तो यष्टीरक्षकाच्या हातात. आतापर्यंत 5 चेंडू मार्गस्थ झाले आणि 5 चेंडू आणि कुठल्याही प्रकारची धाव मात्र या षटकामध्ये घेतलं नाही. या स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक आपल्याला पाहायला मिळेल का? सुधीर साबळेच्या माध्यमातून ज्या गोलंदाजीची गरज, ज्या षटकाची गरज हमराज मृत्युंजय संघाला होती, ते षटक सुधीर साबळेच्या माध्यमातून जे आपल्याला पाहायला मिळेल का? शेवटचा चेंडू या षटकातील पाहूया कशा प्रकारे येतोय. हा चेंडू देखील बॅटची एज पुन्हा एकदा झेल त्या ठिकाणी सुटला जातोय आणि 1 धाव मात्र या दरम्यान जी खर्च होते. 1 धावेचं षटक आहे. एका धावेने धावसंख्येमध्ये 2 बॉल वाईट गेले. किती रन झाले ते? झाले का? 2 धावेंचं षटक आहे. 21 धावा झाल्यात. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 36 धावेंची गरज आहे. पाहूया कशा प्रकारे अभिनव क्रिकेट संघ या 12 चेंडूमध्ये 36 धावा पूर्ण करेल. काहीसं मार्गदर्शन नक्कीच त्यांच्या डगआउटमधून आलंय.
पाहूया कशा प्रकारे आघाडीचा फलंदाज रोहित अजून देखील मैदानामध्ये सज्ज आहे आणि आता मात्र समीकरण आहे 12 चेंडू आणि 36 धावेंची गरज आहे. म्हणजे सरासरी प्रत्येक षटकांमागे 18 धावेंची गरज आहे. जे लक्ष्य काहीसं सोपं वाटत होतं, परंतु गोलंदाजांनी केलेली अफलातून गोलंदाजी आणि त्यानंतर मात्र हे समीकरण काहीसं अवघड अभिनव संघाला होताना पाहायला मिळतंय. तर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज त्या ठिकाणी सज्ज होतोय. ओमकार अगदी वेगवान मारा करण्यासाठी सज्ज आहे. पहिला चेंडू जर आपण पाहिला तर डाव्या एष्टीच्या खूपच बाहेर आहे. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 22 धावा. अगदी वेगवान मारा करण्यासाठी ओमकार सज्ज झालाय. पाहूया रोहित त्यावरती कशा प्रकारे प्रहार करेल आणि आपल्या संघाला कशा प्रकारे धावसंख्या उभी करून देईल. पुढचा चेंडू, हा चेंडू देखील दिशाहीन गोलंदाजी. पुन्हा एकदा डाव्या एष्टीच्या बाहेर. पुन्हा एकदा पंचांनी त्या ठिकाणी गोलंदाजाला जे दंडित केलंय. धावसंख्येत पुन्हा एकदा अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 23 धावा. पुढचा चेंडू, पहिले दोन चेंडू जर आपण पाहिले तर अवांतर आहेत. हा चेंडू मात्र आखूड टप्प्याचा. हा चेंडू जर आपण पाहिलं तर उसळी घेणारा चेंडू आहे. रोहितच्या ह्याच्यावरून काहीसा चेंडू खेळण्याचा प्रयत्न रोहितचा फसतोय. हा चेंडू निर्धाव जातोय. कमबॅक गोलंदाजाच्या माध्यमातून केलं जात आहे. दोन अवांतर चेंडू नंतर हा चेंडू मात्र येतोय तो निर्धाव. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानामध्ये जे चौथं सुरू आहे. पाहूया कशा प्रकारे त्या ठिकाणी गोलंदाजी केली जाते. रोहितची बॅट आतापर्यंत शांत आहे. पुन्हा एकदा उसळी घेणारा चेंडू आणि हा चेंडू मात्र पंचांनी त्या ठिकाणी कळवला जातोय. फर्स्ट बाउन्स त्या ठिकाणी जो गोलंदाजाला कळवला जातोय. हा चेंडू देखील निर्धाव आहे. पहिले दोन चेंडू जर आपण पाहिले तर अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ केली. त्यानंतरचे हे दोन चेंडू मात्र निर्धाव आहे. चांगलं कमबॅक गोलंदाजाच्या माध्यमातून केलं जातंय. धावसंख्येत कुठल्याही प्रकारची वाढ नसेल. धावसंख्या 23 वरती जी स्थिरावलेली. हा चेंडू जर आपण पाहिला तर शरीर भेदक मारा केला जातोय. एक धाव त्या दरम्यान पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. पंचांकडे त्या ठिकाणी दाद मागितली जाते. कशा प्रकारचा निर्णय पंचांचा येतोय ते पाहणं गरजेचं आहे. पंचांनी ह्या धावा मात्र ग्राह्य धरलेल्या नाही आहेत. नक्कीच या धावा मात्र त्या ठिकाणी ज्या पूर्ण केलेल्या ज्या दिल्या जाणार नाहीये. पॅडिंगच्या या धावा असतील आणि पंचांनी नक्कीच त्या ठिकाणी या धावा नाकारल्यात. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. चेंडू मात्र जातो निर्धाव. धावसंख्या 23 वरती जी स्थिरावलेली आहे. पुढचा चेंडू, हा मात्र चेंडू शरीर भेदक मारा केला जातोय. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. हा देखील चेंडू निर्धाव आहे. चांगली गोलंदाजी गोलंदाजाच्या माध्यमातून केली जाते. पहिले दोन चेंडू जर आपण पाहिले तर काहीचे वॉर्मअप चेंडू होते, अवांतर चेंडू होते, परंतु त्यानंतरचे 4 चेंडू हे मात्र निर्धाव आहेत. पुढचा चेंडू, हा चेंडू मात्र अप्पर शॉट कव्हर पॉईंटच्या दिशेने चेंडू खेळलाय. ठराविक डिक्लेअर झोनमध्ये एका धावेसाठी. एका धावेने धावसंख्येमध्ये नक्कीच वाढ होते. धावसंख्या होते ती 24 धावा. डिंगडॉंग चषकाचा महाथरार आपण आज दिवसभरामध्ये पाहतोय. आजचा दुसरा दिवस आहे. उद्या या ठिकाणी महाअंतिम सोहळा जो संपन्न होणार आहे. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असेल ते 50,000 रुपयांचं आणि एक भव्य दिव्य सोहळ्याचा महाअंतिम मुकाबला उद्याच्या दिवशी होईल. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा अलॉंग दी कार्पेट कव्हर पॉईंटच्या दिशेने खेळून काढला. एक धाव त्या दरम्यान पूर्ण केली जाते. महेश नानगुडे नक्कीच त्या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करत असताना एकच धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. 4 षटकांचा खेळ त्या दरम्यान संपुष्टात येतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर अभिनव क्रिकेट संघाची धावसंख्या एक फलंदाज बाद 25 धावा. 25 धावा झाल्यात. आता शेवटचे 6 चेंडू आणि त्या 6 चेंडूंमध्ये 32 धावेंची गरज आहे. लक्ष नक्कीच आपण जर पाहिलं तर 30 चेंडूमध्ये 57 धावांचं होतं. काहीसं सोपं आव्हान आपल्याला जे पाहायला मिळत होतं, परंतु तिखट मारा सुधीर साबळे या गोलंदाजाने केला आणि आपल्या संघाला नक्कीच मॅचमध्ये घेऊन आलाय. आता मात्र शेवटचं षटक त्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती सुमित भंडारी गोलंदाजी मार्कवरती नक्कीच आपल्याला सज्ज होताना पाहायला मिळतो. हा देखील एक टेनिस जगतामधील एक नावाजलेला गोलंदाज आहे आणि आता रब्बर क्रिकेटमध्ये देखील या गोलंदाजाचा दबदबा आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 5ला सुरुवात. हा देखील चेंडू आपण पाहतोय काहीसा वळण देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. परफेक्ट मिडल तर होत नाहीये. चेंडू सरळ कव्हर पॉईंटच्या दिशेने सुधीर साबळेच्या हातात. निर्धाव चेंडू. षटक क्रमांक 5ची सुरुवात देखील निर्धाव चेंडूने होते. सुमित भंडारी जर आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेटमध्ये नक्कीच नावाजलेला गोलंदाज आहे.
दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची ताकद या गोलंदाजाकडे आहे. आता रबर क्रिकेटमध्ये देखील हा गोलंदाज काहीशी कसरत करतो. हा चेंडू फुलटॉस आहे, कव्हर पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. एक धाव त्या दरम्यान पूर्ण होते. राकेश शिंदे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण सुरेख करतोय. एका धावेने धावसंख्येमध्ये मात्र वाढ होते. धावसंख्या होते ती 26 धावा. 4 चेंडूंचा खेळ नक्कीच अजून देखील शिल्लक आहे. पाहूया सुमित भंडारे कशा प्रकारे त्या ठिकाणी गोलंदाजी करतोय. हा चेंडू अलॉंग दी कार्पेट समोरच्या दिशेने खेळून काढला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. चेंडू अडवला जातोय. एकच धाव आहे. आता मात्र या स्पर्धेदरम्यान जर आपण पाहिलं तर हमराज मृत्युंजय संघ या सामन्यामध्ये काहीशी पकड निर्माण करतोय आणि विजयाच्या दिशेने अगदी दिमाखात वाटचाल करतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 27 आहे. अजून देखील 30 धावींची गरज आहे. हा चेंडू देखील आपण पाहतोय. चेंडू बॅटवरती आदळतोय परंतु डिस्टन्स मात्र त्याला मिळत नाहीये. चेंडू सरळ पुन्हा एकदा यष्टीरक्षकाकडे जातोय. निर्धाव चेंडू आहे. शेवटच्या षटकातील मला वाटतं 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि हमराज मृत्युंजय संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी सज्ज होतोय. गोलंदाजी अभिनव संघाने चांगली केली परंतु फलंदाजी खूपच निराशाजनक आहे. आणि गोलंदाजी जर आपण पाहिले तर हमराज मृत्युंजय संघाने चांगली केली तर फलंदाजी खूपच निराशाजनक होती. कुठल्या बाजूला आपण कशा प्रकारे फलंदाजी कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. नक्कीच नावाजलेला संघ आहे आणि खेळाडू देखील तितकेच नावाजलेले आहेत आणि त्यांचा खेळ आपल्याला या मैदानामध्ये हमराज मृत्युंजयच्या खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळतोय आणि त्यांच्या गोलंदाजीच्या जोरावरती हा संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू मात्र रोहितच्या बॅटमधून अगदी पहिला चेंडू देखील रोहितने खेळला आणि शेवटचा देखील चेंडू रोहितने खेळला. फरक इतकाच होता की पहिल्या चेंडूवरती पासून कुठल्याही प्रकारचा मोठा फटका आला नाही परंतु शेवटच्या चेंडूवरती सामना हातातून निसटल्यानंतर रोहितच्या बॅटमधून षटकार येतोय. 6 धावेने धावसंख्येमध्ये नक्कीच वाढ होते. धावसंख्या होते ती 33 धावा परंतु हा सामना मात्र अभिनव संघाने गमावलाय. तर पुढच्या फेरीमध्ये हमराज मृत्युंजय हा संघ या ठिकाणी दाखल होतोय. विजय संघाचं अभिनंदन आहे आणि जो संघ या ठिकाणी पराभूत झाला त्यांना पुढील स्पर्धेसाठी मनपूर्वक शुभेच्छा. यानंतर तिसऱ्या सामन्याला थोड्याच वेळामध्ये सुरुवात होईल. नाणेफेकीचा कौल होईल आणि या आजच्या दिवसातील तिसऱ्या सामन्याला थोड्याच वेळामध्ये सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल. धन्यवाद.